नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत मटार पराठा. बाहेर मस्त थंडी पडलेली आहे आणि घरामध्ये बसून आपण गरमागरम मऊ लुसलुशीत मटार पराठा खातोय. ही कल्पनाच किती सुखद वाटते ना. म्हणूनच आज आपण मऊ लुसलुशीत मटार पराठा करणार आहोत. सोपा, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. मटार पराठा करण्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे की 1 वाटी मी ताजे मटार घेतलेत आणि मिक्सरमधून फक्त फिरवून घेतलेले आहेत, म्हणजे त्याची भरड करून घेतलेली आहे. बेसन, गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, कोथिंबीर, उकडलेले बटाटे, मिरच्या, आमचूर पावडर आहे, तेल, मीठ, हिंग, गरम मसाला, साखर, धणा पावडर, तीळ आणि ही आलं आणि लसणाची भरड आहे. पराठा करण्यासाठी ना आधी या पराठ्याचं पीठ मळून घेऊया. 1 वाटी मी हे गव्हाचं पीठ घालते. त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा बेसन. थोडं मीठ घालूया. आणि 1 चमचा मी तेल घालते. आधी हे सगळं मिक्स करून घेऊया आणि मग थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळूया. हे पीठ आहे ना, ते सैल आणि मध्यम ह्याच्यामध्ये आपण पीठ मळायचं आहे. पीठ या पराठ्यासाठी पीठ घट्ट किंवा कडक अजिबात मळायचं नाही. त्यामुळे काय होतं माहिती आहे, 2 आपले तोटे होतात. एक म्हणजे आपला पराठा फाटतो, त्याला तडे जातात, आणि दुसरं म्हणजे आपलं जे सारण आहे पराठ्यामधलं ते सगळीकडे पसरलं जात नाही, ते एका ठिकाणीच साचतं. म्हणून या पराठ्यासाठी पीठ सैल मळायचं, सैल आणि मध्यम मळायचं. म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं आपण. हे पराठे करायला अतिशय सोपे आहेत आणि अतिशय रुचकर लागतात. आपलं पीठ मळून झालेलं आहे, छान आपण सैल मळलेलं आहे बघा. आता त्याच्यामध्ये 1 चमचा आपण तेल घालूया. तेल छान मुरवून घेऊया आपल्या पिठामध्ये. आता साधारण 5 मिनिटं आपण ते झाकून मुरवत ठेवूया. पराठ्याचं सारण करण्यासाठी मी मध्यम आचेवरती हे एक पॅन ठेवलेलं आहे आणि पॅन तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडं तेल घालूया आपण. तेल जास्त नाही घालायचं, थोडंसंच घालायचं. तेल आपण छान पसरून घेऊया पॅनमध्ये. आणि हे आलं आणि लसणाची भरड घेतली आपण, ती घालूया. सारण आपण एकदम सुकं करणार नाही, थोडंसं ओलसर ठेवणार आहोत. त्यामुळे पटापट पदार्थ घालायचे फोडणीमध्ये आणि सारण थोडंसं ओलसरच ठेवायचं, जास्त वेळ घ्यायचा नाही त्याच्यामध्ये. मिरच्यांचे तुकडे केलेले आहेत, हिरव्या मिरच्यांचे, ते घालूया आपण. आता तिखट किती पाहिजे ना त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्यांचं प्रमाण ठरवा. मी एकच अशी ती एकदम तिखट असते ना ती मिरची घातलेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण हा भरड केलेला मटार घालूया. मिक्सरमध्ये फक्त मी हा फिरवून घेतले एकदाच, त्यामुळे काही मटार अख्खे सुद्धा आहेत माझे. हा ताजा मटार आहे, तो पटकन शिजतो आणि त्यातून आपण तो मिक्सरमधून भरड करून घेतले, त्यामुळे आपला हा मटार पटकन शिजतो. थोडंसं हिंग घालूया. अर्धा चमचा मी तीळ घेतले, तीळ घालते याच्यामध्ये. तिळाने आपला पराठा एकदम मस्त लागतो, रुचकर होतो एकदम तो. अर्धा चमचा धणा पावडर घेतली, ती घालते. पाव चमचा मी गरम मसाला घेतलाय, तो घाल.
पाव चमचा आमचूर पावडर घेतली आहे, ती घालते. आणि पाव चमचा साखर आहे, ती घालते. साखर घातली की आपला आमचूरचा जो आंबटपणा आहे तो कमी व्हायला मदत होते, म्हणून साखर घालायची. बऱ्याच लोकांना साखर आवडत नाही पराठ्यामध्ये, त्यांनी नाही घातली तरी हरकत नाही, पण थोडीशी घातली ना तर पदार्थ एकदम रुचकर होतो. आता हा एक मी उकडलेला बटाटा घेते, तो असा हातानेच असा चुरून घालते मी. छोटा अर्धा चमचा मीठ घालते. आता हे छान सगळं परतून एकजीव करून घेऊया. आपण मटार पराठा करतोय, म्हणजे मटारचा हिरवा रंग आपल्या पराठ्याला आला पाहिजे, म्हणून आपण लाल तिखट किंवा हळद त्यावेळेला घातलेली नाहीये. पराठा छान हिरवा दिसतो, मस्त दिसतो एकदम पराठा. आता एक 3-4 मिनिटं आपण झाकून वाफ घेणार आहोत या मिश्रणाला. 3-4 मिनिटं झाली आहे, झाकण आता काढूया आपण. मटार आपले छान शिजलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली ही कोथिंबीर घालूया. मिश्रण आपलं झालेलं आहे पराठ्याचं. आता आपण गॅस घालवूया आणि हे मिश्रण थंड करत ठेवूया. आपलं सारणाचं मिश्रण छान आता थंड झालेलं आहे. आता पराठा करायला घेऊया आपण. पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊया. थोडासा गोळा घेऊया, बाकीचं पीठ झाकून ठेवूया. मध्यम आकाराचे आपण पराठे करूया. तेलाचा थोडासा हात घेऊया आणि आपण मोदकाला कशी वाटी करतो की नाही तशी वाटी करूया. अशी ओंजळीमध्ये वाटी ठेवायची आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण सारण या वाटीमध्ये घालायचं. जास्त सारण घातलं तर आपला पराठा जास्त रुचकर लागतो. गच्च भरायचं असं सारण. आणि ना अंगठ्याने हे सारण आतमध्ये दाबून वाटीचं ज्या कडा आहेत त्या वर घ्यायच्या. आणि वाटी बंद करायची. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं. म्हणजे आपला छान असा पराठा आहे ना, सारण जास्त लागतं आपल्या पराठ्याला खाताना आणि एकदम मस्त लागतो आपला पराठा. आणि आता काय करायचं माहिती आहे, पराठा थोडासा रुंद करायचा. असं केल्याने काय होतं की आपण जे सारण भरलेलं आहे ना पराठ्यामध्ये ते अगदी कडेपर्यंत पोचायला मदत होते. थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि त्याच्यावरती आता आपण लाटण्याने पराठा मोठा करायचा. आपल्या पराठ्यामध्ये सारण अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे. हिरवगार झालेलं आहे आपलं सगळा पराठा.
मध्यम आकाराचाच आपण पराठा करणार आहोत. एकदम असं पातळ नाही करायचं चपातीसारखा. पराठा आहे ना थोडा जाड ठेवायचा. अजून एक पराठा करून घेऊया आणि मग दोन्ही पराठे एकदमच आपण शेकूया गॅसवर. मध्यम आचेवरती मी हा तवा ठेवलेला आहे आणि तवा आपला चांगला तापलेला आहे. आता आपला हा तयार पराठा जो आहे लाटलेला तो आपण तव्यावर घालूया. गॅस मध्यम ठेवायचा आहे. तेल सोडूया आता वरून. थोडं खाली पण सोडूया. कालथ्याने कडा दाबून आपण छान शेकवून घेऊया. सुंदर पराठा झालेला आहे. छान गुबगुबीत झालाय पराठा आपला. मस्त काटोकाट सारण पसरलेलं आहे. हिरवागार दिसतोय की नाही आपला पराठा. मटारचे मऊ लुसलुशीत आणि तेवढेच खुसखुशीत पराठे तयार आहेत. हे पराठे तुम्हाला आवडले असतील तर मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.